नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्यासोबत आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण इथे अक्कलकोटमध्ये फिरणार आहे, स्वामींचं दर्शन घेणार आहे आणि मग पुढे तुळजापूरला जाणार आहे. सोयप्पा महाराजांचे घर हे स्वामींची समाधी आहे, मूळ समाधी. आत्ताच आमचा अभिषेक झाला आणि आम्ही स्वामींच्या समाधीच्या म्हणजे गाभाऱ्यात जाऊन दर्शनसुद्धा घेतले. आतमध्ये गाभाऱ्यात उभं राहून फोटो वगैरे काढण्यास मनाई आहे, तर आपण इथूनच लांबून सर्वांनी दर्शन घ्या स्वामींचं. आतमध्ये पूजा देखील चालू आहे. या चिन्मय गुरुजी महाराजांनी आमचा अभिषेक करून घेतला. स्वामींचं दर्शन घ्या. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मंडळी, आमचं आता अक्कलकोटमधलं देवदर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता निघतो आहे तुळजापूरसाठी. त्याआधी आम्ही थोडं जेवणार आहे. ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो ग्रँड वृंदावन करून, त्यांचंच रेस्टॉरंट आहे, तर तिथे आम्ही आता जेवतो. आता मसाला पापडने तर सुरुवात केलेली आहे. छान आहे मसाला पापड. मशरूम वगैरे असं काय मागवलं ते जेवू आणि आम्ही निघू. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे, आईस्क्रीम वगैरे पण खाऊन झालेलं आहे आणि आता आम्ही इथून जाणार आहे सरळ तुळजापूरला जाणार. ते आधी रूम वगैरे बघणार, मग देवीच्या दर्शनाला जाणार. चला निघतोय आम्ही. फायनली तुळजापूरला आलेलो आहे आणि मी तुळजापूरला आलो तर रूम्स अवेलेबलच नव्हते, पण नंतर मग शोधून आम्ही एक दसरा हॉटेल आहे, दसरा एक्झिक्युटिव्ह, एंट्री केली ना तुळजापूरला की बस स्टँडच्या मागेच आहे. अप्रतिम रूम्स आहेत आणि हॉटेलही खूप सुंदर आहे. मी तुम्हाला या हॉटेलचा टूर करतो. हा 210 हॉटेल बघा, खतरनाक ॲम्बियन्स, खतरनाक, एक नंबर, एकदम 3 स्टार 4 स्टार टाईपच आहे. 4 स्टार आरामात. मी 204 नंबर आहे. इथे वॉशरूम आहे. रूम बघा, सोफा, बेड, टीव्ही, मुंबईची मॅच आहे आज जिंकायचीच आहे. आरसा, एक नंबर रूम आहे. हा रूम कितीला पडला? 3000. प्रशस्त एकदम.
आता मी तुळजापूरमधून निघतो आहे. आता सकाळचे 12 वाजलेले आहेत. काल रात्री मोबाईलला चार्जिंग नव्हती तर मोबाईल स्विच ऑफ झाला, मग काय शूट करता नाही आलं. पण मी दर्शन वगैरे घेतलं, फिरलो वगैरे आजूबाजूला आणि आता सकाळी निघतो. मला खरं तर जेजुरीला लवकर यायचं होतं म्हणून मी तुळजापूर ते जेजुरी हा प्रवास नॉनस्टॉप केला आणि त्यात ते जेवणाचा वगैरे असं काही ब्लॉग वगैरे किंवा व्हिडिओ वगैरे काढलेला नाही. तरी पण मला अजून जेजुरीला पोचायला अर्धा तास आहे. तर आता तिथे आम्ही हॉटेलचं बुकिंग केलेलं आहे. आता मी मध्येच फोनवर ते जेजुरीच्याच वाटेला असताना आम्ही सृष्टी हॉटेलच्या इथे थांबलो आहे आणि इथे यांनी संत तुकाराम महाराजांची ओवी लावली आहे. आणि ते श्रिया आणि आई नॉनव्हेज खाणार आहेत. नॉनव्हेज पब्लिक आणि आम्ही सगळे व्हेज. गार्गी पण व्हेज. श्रिया कसं आहे चिकन 65? मस्त आहे. आई तुला आवडला? आवडला. गार्गी बघा पापडवर तुटून पडली आहे. कसं आहे पापड? तर मी आता व्हेजमध्ये पनीर कबाब, पनीर टिक्का कबाब मागवला. सही बनवलं सही. मंडळी माझं 1000 किलोमीटरचा प्रवास कंप्लीट झालेला आहे. 1004 किलोमीटर प्रवास केला आहे आत्तापर्यंत रामलं. आत्ता रात्रीच्या वाजलेत 11:30 आणि मी जेजुरीमध्ये आलेलो आहे हॉटेलवर. तर अक्कलकोट ते जेजुरी हा प्रवास तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. कारण खूप स्किप झालेलं आहे माझ्याकडून. काही ठिकाणी मी कंटाळा केला, अजून काय काय. तर नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनल नक्की सबस्क्राईब.